नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राजदादा। आज आपण 2 योगासने पाहणार आहोत। एक पद्मासन, 2 बद्ध पद्मासन। हे दोन्ही आसनं एकमेकांना मिळते जुळते आहेत। पद्मासन हे आसन घालून बसल्यानंतर हात व पायाची रचना कमळाच्या पाकळ्याप्रमाणे भासते, म्हणून या आसनाला पद्मासन असे म्हणतात। एकाग्रचित्त राहण्यासाठी केल्या जाणाऱ्या आसनामध्ये पद्मासन हे महत्त्वाचे आसन आहे। पद्म म्हणजे कमळ, म्हणून या आसनाला कमलासन असेही म्हणतात। पद्मासनाची कृती हे आसन बसून केले जाते। आधी पाय लांब करून बसावे। उजव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा धरून डाव्या पायाला उजव्या पायाच्या जांघेवर ठेवा। नंतर उजवा पाय डाव्या जांघेवर ठेवा। दोन्ही हाताचे पंजे गुडघ्यावर सरळ ठेवा। दोन्ही हाताचे अंगठ्याजवळील बोट अंगठ्यावर ठेवा। बाकी तिन्ही बोटे सरळ ठेवा। डोळे बंद करा। पाठ ताठ ठेवून बसा। पद्मासनाला सर्व दुर्भावनांचा विनाशक म्हणले जाते। पद्मासनाचे फायदे। इदं पद्मासनम प्रोक्त सर्व व्याधी विनाशनम, म्हणजेच पद्मासन सर्व व्याधीचा नाश करते। सर्व व्याधी म्हणजेच शारीरिक, दैविक आणि भौतिक व्याधी। पद्मासन केल्याने साधक किंवा रोग्याचे चित्त शांत होण्यास मदत होते। साधना आणि ध्यान करण्यासाठी हे आसन उत्कृष्ट आहे। याने चित्त एकाग्रित होते आणि एकाग्रचित्ताने धारणा सिद्ध करता येते। घ्यावयाची काळजी। ज्यांचे पाय अतिप्रमाणात दुखत असतील त्यांनी हे आसन करू नये। धन्यवाद।